नमस्ते मित्रांनो, एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, कारण तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात। नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघत आहोत 10th स्टँडर्डचा जो पार्ट 1 आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट 1 आहे, त्याचा सेकंड चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। म्हणजे आपण काय बघत होतो की मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण बघत होतो। यामध्ये हा पार्ट 2 आहे। पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे। पार्ट 1 आपण ऑलरेडी घेतलेला आहे, तर कृपया आपल्याला एक विनंती आहे की आपण पार्ट 1 एकदा बघून घ्या, ओव्हरलुक करून घ्या, तरच हा पार्ट 2 आपल्याला समजणार आहे काय आहे। आणि खरंच सिरियसली बघून घ्या, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पार्ट 2 हा समजू शकणार नाही। आणि खूप इझी आहे पार्ट 1, जर तुम्ही बघितला तुम्हाला पार्ट 2 खूप इझी वाटणार आहे, अवघड असं काहीच नाही यामध्ये। तर तो 20-30 मिनिटाचा असेल, तो ओव्हरलुक करून घ्या, इझिली समजून जाईल। सहज सोप्या भाषेमध्ये दिलेला आहे, एस के दर्शनच्या लिंकवर जा आपल्या, तिथे समजून जाईल। आणि दुसरी एक गोष्ट आपल्याला विनंती आहे की या चॅप्टरशी रिलेटेड जी काही व्होकॅब्युलरी आहे ती मी के सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी हा जो चॅनल आहे आपलाच आहे, त्या चॅनलमध्ये दिलेली आहे। इथं देण्याच्याऐवजी मी त्या चॅनलवर दिलेली आहे, कृपया ती नोट करून घ्या आणि ती नेहमी सोबत पण ठेवा, कारण 11th-12th ही तुम्हाला हेच असणार आहे। आणि त्यावेळेस तुम्हाला अशी व्होकॅब्युलरी कोणी देत नाही बसणार, त्यावेळेस तुम्हाला ती खूप गरजेची असणार आहे, आत्ताही खूप गरजेची असणार आहे तुम्हाला ती। तर तुम्ही ती एकदम क्लिअर होऊन जाईल, ती एकदम नोट करून घ्या। चला तर आपण सुरू करत आहोत पार्ट 2। बघा मित्रांनो, आता पार्ट 2 मध्ये आपण काय बघत होतो, पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं, आपण जस्ट एक रिवाइज करूया फास्ट। डोबेरायनर ट्रेड्स बघितले होते आपण, बरोबर ना। यामध्ये काय करत होतो आपण, जी एलिमेंट्स असतात त्यांचे काय करायचं होतं, त्यांना अरेंजमेंट करायची होती, प्रॉपर ऑर्गनाइज करायचे होते। मग डोबेरायनरने ट्राय केला, त्यांची एक टेबल बनवला। त्यानंतर कोण आले, हे न्यूलंड्स लॉ ऑक्टेवेट आलं, बरोबर ना, हे आलं सेकंड आलं, बरोबर ना। त्यानंतर आलं आता जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण हे जे आहेत ना मेंडेलिव्स, हे जे नावं आहेत ना, डोबेरायनर, न्यूलंड्स, हे नावं असं अवघड वाटू नका देऊ। आता हे लोक सगळे बाहेरच्या कंट्रीतले, हे काय आपल्यासारखे नाही आहे इंडियामधले की त्यांचे नाव सुरेश, सुभाष असे नाव असतील, बरोबर ना। असे नाव असणारच नाही, रमेश असे नाव नाही आहे, हे तिकडचे नाव आहेत। त्यामुळे हेच नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि खूप इझी आहेत, नावासारखे नाव आहेत, काय अवघड काही नाही त्यामध्ये। तर थर्ड जे होते हे होते मेंडेलिव्स। तर हे जे मेंडेलिव्ह आहे ना, हे तुम्हाला एक्झामला विचारलेच जातात, कारण हे जे आहेत ना, यांनी केमिस्ट्रीच्या जगतामध्ये ना इतकी मोठी कामगिरी केलेली, इतकी ऐतिहासिक कामगिरी केलेली की अजूनपर्यंत आपण जे टेबल वापरतो ना एलिमेंटची अरेंजमेंट करण्यामध्ये, जे ग्रुपमध्ये एलिमेंट्स त्यांनी बसवले ना व्यवस्थित, ते हाच टेबल आपण त्यांचा वापरत आहोत, मेंडेलिव्हचाच वापरत आहोत। म्हणजे इतकी त्यांनी महान कामगिरी केलेली, ती केलेली कोणत्या 18व्या शतकामध्ये। म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, ज्यावेळेस आपल्याकडे 1857चे उठाव वगैरे सुरू होते ना, त्यावेळेस म्हणजे झाशीच्या राणी वगैरे आपल्याकडे बघा तलवारीचं युद्ध खेळत होतो आपण घोड्यावर बसून, त्यावेळेस हे लोक एलिमेंटचा शोध घेत होते आणि एलिमेंटला अरेंज करत होते बघा। आणि ते त्यांनी तेव्हा अरेंजमेंट केलेली आजपर्यंत आपण 20व्या शतकापर्यंत वापरत आहोत। म्हणजे हे ते किती बुद्धिमान होते। हे मेंडेलिव्ह जे होते ना, हे केमिस्ट्रीच्या जगतामध्ये यांचं इतकं मोठं नाव आहे की एक जे एलिमेंट आहे ना 101 नावाचं बघा, ते मेंडेलिव्हच्या नावाने दिलेलं आहे, स्पेशली त्यांच्या सन्मानार्थ ते दिलेलं आहे। इतके ते बुद्धिमान होते। आणि त्यांची आता मी तुम्हाला त्यांचं थोडक्यात सांगते की हे एक रशियन सायंटिस्ट होते। कोण होते, त्यांचं रशियन सायंटिस्ट, आता रशियाचे होते। आता तर हे द्विमित्री मेंडेलिव्ह नाव होतं यांचं। आणि हे यांचा कालावधी बघा कधीचा आहे, हा कोणत्या म्हणजे यांनी हा जो पिरियडिक टेबल जो डेव्हलप केला ना, हा 1869 to 1872 या कालामध्ये तयार केलेला आहे, बरोबर। म्हणजे 1869 ते 1872 तीन वर्षामध्ये त्यांनी काय केला, तो कंप्लीट केलेला आहे। आणि हा जो मेंडेलिव्हचा जो टेबल होता ना, तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं माहिती की हे इतके बुद्धिमान होते बघा, यांची बुद्धी किती होती बघा। किती लोक काही म्हणजे किती काही जीव असे किती बघा, आता बघा किती बुद्धी घेऊन येत असतात, किती ज्ञान जगाला देतात, त्यांनी दिलेल्या ज्ञानावर हे जग चालत असतं बघा। आता हे मेंडेलिव्ह जे होते ना, यांनी काय केलं, आता आपल्याला माहिती आहे बरोबर ना, डोबेरायनर ट्रेड्स बघितले आपण, हे न्यूलंड्स लॉ ऑक्टेवेट बघितलं, याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी सापडल्या आपल्याला, बरोबर ना। तर यांनी ट्राय केला होता म्युझिकचे वगैरे थोडेसे स्वर टाकून त्यांनी अरेंजमेंट केली होती, पण ती फक्त कुठपर्यंत, कॅल्शियमपर्यंत सक्सेस झाली, पुढे काय सॅटिस्फाय झाली नाही ती। मग मेंडेलिव्हने काय केलं होतं माहिती का, मेंडेलिव्हने एलिमेंटची काय केली,
अरेंजमेंट केली यांनी आणि न्यूलँडची अरेंजमेंट तर कॅल्शियमपर्यंत झाली होती, हे तर आपल्याला माहिती आहेच ना. मग आणि न्यूलँडच्या याच्यामध्ये काय नव्हतं, फ्युचर जे इलेमेंट, आता न्यूलँडच्या याच्यामध्ये 56च इलेमेंट्स होते तोपर्यंत, इलेमेंट 56च सापडलेले होते. मग फ्युचरमध्ये एखादं इलेमेंट सापडलं तर त्याची व्यवस्था काय करायची, त्याची अरेंजमेंट कशी करायची, टेबलमध्ये कुठे ठेवायचा, याची काय अरेंजमेंटच नव्हती, बरोबर ना. म्हणजे तो पूर्णपणे काय ठरला, फेल्युअर ठरला. मग मेंडेलिव्ह जे होते ना, मग मेंडेलिव्हने काय केलं होतं, असा एक पिरियडिक टेबल तयार केला एलिमेंट्सचा त्यांनी, की याच्यामध्ये काय केलं त्यांनी, की जे इलेमेंट म्हणजे यांच्या वेळेस 63 इलेमेंट, मेंडेलिव्हच्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मेंडेलिव्हच्या वेळेस इलेमेंट किती सापडलेले होते, तर 63 इलेमेंट सापडलेले होते त्यावेळेपर्यंत. मग त्यांनी काय केलं, 63 इलेमेंट तर बसवले त्या टेबलमध्ये, ते कोणत्या फॉर्ममध्ये बसवले वगैरे मी सगळं सांगते तुम्हाला नंतर, पण ते 63 इलेमेंट तर बसवलेच, परंतु काय केलं त्यांनी, की सोबत फ्युचर इलेमेंटसाठी सुद्धा त्यांनी, जे डिस्कवरच झालेले नव्हते म्हणजे ज्यांचा शोध पण लागलेला नव्हता, अशा इलेमेंटसाठी सुद्धा त्यांनी काय ठेवली होती, जागा ठेवली होती. आणि प्लस हे जे बघा, हे जे आपले न्यूलँड्स लॉ होते ना, यांनी काय केलं होतं, जे नोबल गॅस होते, नोबल गॅस म्हणजे जे राजवायू होते, हेलियम, ऑर्गन वगैरे याच्यासारखे, यांच्यासाठी पण काय ठेवली नव्हती, जागा ठेवली नव्हती टेबलमध्ये, त्यांनी त्याची अरेंजमेंटच केली नव्हती. पण मेंडेलिव्हने काय केलं होतं, की जे नोबल गॅसेस असतील ना, त्यांच्यासाठी सुद्धा काय ठेवली होती, स्पेस ठेवली होती, जेव्हा की ते अजूनपर्यंत डिस्कवर्डच झालेले नव्हते, सापडलेलेच नव्हते, शोधच लागलेला नव्हता. बघा त्यांची बुद्धी किती होती. त्यांनी प्रेडिक्ट केलेलं होतं माहिती का टेबलमध्ये, म्हणजे त्यांनी 63 तर त्यांचे मांडलेच होते टेबलमध्ये, पण त्यांनी असे टेबलमध्ये काय केलं होतं, आता हा जो त्यांचा टेबल होता, एकदा बघा आपण नंतर, तर बघ हा जो टेबल होता ना त्यांचा 63चा होता बरं का, तर त्यांनी अशा मोकळ्या जागा ठेवल्या होत्या आणि तेव्हा सांगितलं होतं, तेव्हा असं प्रेडिक्ट केलं होतं, तेव्हा असं भाकीत करून ठेवलं होतं की नंतर असे काही इलेमेंट इथे सापडणार आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टी अशा असणार आहेत, कळलं का. आणि त्यांची नावं त्यांनी लिहून ठेवली होती इथे अशी. आणि कालांतराने जसं आता 20व्या शतकापर्यंत आपल्याला इलेमेंट सापडत होते, तर तो नंतर असे इलेमेंट सापडत गेले आणि खरोखरच हे मेंडेलिव्हनी ज्या ठिकाणी ज्याच्या प्रॉपर्टी अशा लिहिल्या होत्या की अशी प्रॉपर्टी असणार आहे, केमिकल प्रॉपर्टी अशी असणार आहे, फिजिकल प्रॉपर्टी, त्या इलेमेंटच्या तशाच प्रॉपर्टी सापडल्या गेल्या एकदम सेम. म्हणजे त्यांची बुद्धी बघितली का कशी होती, का त्यांनी असे इलेमेंट डिस्कवर्ड, म्हणजे अशा इलेमेंटच्या प्रॉपर्टी आधीच लिहून ठेवल्या त्या, आणि जे डिस्कवर्डच झाले नव्हते अजूनपर्यंत ह्या सृष्टीमध्ये, ते सापडलेच नव्हते. लक्षात आलं का. म्हणजे आता म्हणून तर मी सांगते काय तुम्हाला, त्यांच्या सन्मानार्थ एक इलेमेंटचं नाव देण्यात आलेलं आहे, 101 मेंडेलिव्ह नावाचं असेल बघा ते. तर मग आता मेंडेलिव्हचं काय असतं, आता बघा आपण इकडे वळूयात. हे जे मेंडेलिव्ह होते ना, तर हे मेंडेलिव्ह आता बुकमध्ये आहे त्यानुसार आपण घेऊयात. बघा मित्रांनो, आता बुकनुसार जाऊयात आपण. बघा, द रशियन सायंटिस्ट डिमित्री मेंडेलिव्ह डेव्हलप पिरियडिक टेबल ऑफ इलेमेंट ड्युरिंग द पिरियड 1869 to 1872. म्हणजे हे जे होते डिमित्री मेंडेलिव्ह हे रशियन वैज्ञानिक होते आणि त्यांनी काय केलं, 1869 to 1872 या काळामध्ये काय केली, इलेमेंट्सची एक अशी डेव्हलप्ड म्हणजे विकसित अशी पिरियडिक टेबल म्हणजे आवर्त सारणी त्यांनी काय केली, मांडली होती, बरोबर ना, तयार केली होती. एडी मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. आणि ही मेंडेलिव्हची जी ही पिरियडिक टेबल आहे ना, ही म्हणजे इलेमेंट्सची क्लासिफिकेशनमधली सगळ्यात मोठी किंवा इम्पॉर्टंट अशी काय आहे, स्टेप आहे, जी अजूनपर्यंतही वापरतो आपण. मेंडेलिव्ह कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट्स, नेमली मेंडेलिव्हने काय केलं होतं माहिती का यामध्ये, की फंडामेंटल प्रॉपर्टी पकडल्या होत्या इलेमेंट्स याच्यामध्ये. म्हणजे कोणत्या ऑटोमिक मास घेतले होते त्यांनी त्याच्यामध्ये. त्यानंतर ॲज स्टँडर्ड अँड अरेंज्ड 63 एलिमेंट्स नोन दॅट टाईम इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऑटोमिक मासेस. त्यांनी सुद्धा काय केलं होतं, की जे ऑटोमिक मास आहे त्याच्या इंक्रीजिंग ऑर्डरनुसार काय केले होते, 63 एलिमेंटची अरेंजमेंट केली होती. ह्या सगळ्यांनी तेच केलं होतं. ऑटोमिक मासेसच्याच बेसवर यांनी काय केलं होतं, डोबेरायनरनी तेच केलं होतं, न्यूलँड्सने तेच केलं होतं आणि मेंडेलिव्हने तेच केलं, की हे 63 एलिमेंट यांनी काय केले, ऑटोमिक मासेसच्या बेसिसवर काय केले, इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये ते टेबलमध्ये त्यांनी अरेंज केले होते. देन द transformed is this into the periodic table of elements in the accordance with the physical and chemical properties of this element. मग त्यांनी काय केलं माहिती का, तुम्हाला काय सांगितलं मी या ठिकाणी, त्यांनी काय पकडलं होतं, की ऑटोमिक मास हा काय पकडला होता, इलेमेंटची प्रॉपर्टी पकडली होती. आणि बरोबर ना, आणि ते कशाक्रमाने मांडले त्यांनी, ऑटोमिक मासच्या इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडलं. आणि नंतर त्यांनी काय ट्रान्सफॉर्म केलं, म्हणजे रचना, याच्यामध्ये त्यांनी रचना बसवताना कसं बसवलं याच्यामध्ये त्यांनी, की इनटू द पिरियडिक टेबल इलेमेंट्स इन अकॉर्डिंग्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज इलेमेंट. हे प्रश्न पेपरला विचारले जातील. आणि त्यांनी नंतर ह्या पिरियडिक टेबलमध्ये कसं बसवले ते इलेमेंट,
तर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट्स त्याची काय केली, असे इलेमेंट्स घेतले 63 इलेमेंट्स घेतले, त्याचे बघितल्या फिजिकल प्रॉपर्टी कशा आहेत आणि केमिकल प्रॉपर्टी कशा आहेत. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, त्याचं मास, त्याची डेन्सिटी, त्याचं मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार, ही झाली फिजिकल प्रॉपर्टी, बरोबर ना. मग आता केमिकल प्रॉपर्टी काय असणार आहे त्याची. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे हा इलेमेंट दुसऱ्या इलेमेंटसोबत कसा रिॲक्ट करतो, कंपाऊंड कसं तयार होतं, बरोबर ना. ही झाली त्याची केमिकल प्रॉपर्टी. लक्षात आलं की एक इलेमेंट दुसऱ्या इलेमेंटसोबत कसं रिॲक्ट करतो, ही झाली त्याची केमिकल प्रॉपर्टी. अशा हिशोबाने त्यांनी काय केली, अरेंजमेंट केली सगळ्या इलेमेंटची, 63 एलिमेंटची, आणि ती काय केली त्यांनी टेबलमध्ये तशी ट्रान्सफॉर्म केली. लक्षात आलं. बघा मी तुम्हाला काय सांगितलं आता बघा, मेंडेलिव्ह ऑर्गनाइज्ड द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट. मेंडेलिव्हनी हा पिरियडिक टेबल कसा ऑर्गनाइज केला, तर कोणत्या बेसिसवर, केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट. इलेमेंटची काय पाहिली त्यांनी, फिजिकल पण प्रॉपर्टी पाहिली आणि केमिकल पण प्रॉपर्टी पाहिली. मी तुम्हाला सांगितलं ना की फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय काय असतं, यामध्ये सगळं सांगितलं ना तुम्हाला समजावून की काय असतं, त्याचं सगळं आलं, बाकीचं त्या फिजिकल गोष्टी आल्या, त्याची डेन्सिटी, मास, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, आणखी काय काय असेल त्याचं, बरोबर ना. त्याचा हे असतो ऑटोमिक नंबर वगैरे, हे सगळं काय झालं त्याचं फिजिकल प्रॉपर्टी झाली. नंतर काय केलं, केमिकल प्रॉपर्टीच्या बेसवर. पण केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, एक इलेमेंट दुसऱ्या एलिमेंटसोबत कशा पद्धतीने काय करतो, रिॲक्ट करतो, ह्या हिशोबाने त्यांनी काय केलं, ऑर्गनाइज केलं ह्या पिरियडिक टेबलमध्ये. मग आता त्यांनी सांगितलेले बघा, दिस वर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ द इलेमेंट्स. मग त्यांनी काय केलं, केमिकल प्रॉपर्टीसाठी आता एक इलेमेंट दुसऱ्या एलिमेंटसोबत कसा रिॲक्ट करतो हे पाहण्यासाठी दुसरा इलेमेंट काहीतरी पाहिजे ना. मग त्यांनी काय घेतलं त्याच्यामध्ये, आता हे विचारलं जाईल तुम्हाला, तर हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स ऑफ इलेमेंट त्यांनी काय केलं, याचं हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर त्यांनी हे दोन घेतले, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. दुसरे एलिमेंट कोणते घेतले, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता हा प्रश्न आहे की त्यांनी घेताना हायड्रोजन आणि ऑक्सिजनच का घेतला, कारण का हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे असे एलिमेंट्स आहेत की ते दुसऱ्या एलिमेंटसोबत कसे होतात, इझिली काय होतात, रिॲक्ट होतात, इझिली काय होतात, रिॲक्ट होतात, आणि सगळ्याच एलिमेंटसोबत ते कशा होतात, रिॲक्ट होतात. लक्षात आलं का तुमच्या. म्हणजे आता यांना जर 63 एलिमेंट्स त्यांना रिॲक्ट करायचे होते, तर असं कोणतं एलिमेंट होतं दुसरं, मग फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजनच होतं ना, की जे सगळ्यांसोबत काय होऊ शकतात, इझिली काय होतील, रिॲक्ट होतील. म्हणून त्यांनी हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन निवडले. आणि मग त्याच्यासोबत त्यांनी काय केलं, एक चेक केलं की त्याच्यासोबत प्रत्येक एलिमेंटचं ऑक्साईड आणि हायड्राइड हे कसं तयार होतं, बरोबर ना. मग आता ऑक्सिजनसोबत ज्यावेळेस त्याचं कॉम्बिनेशन होणार तेव्हा ऑक्साईड तयार होणार, आणि हायड्रोजनसोबत ज्यावेळेस कॉम्बिनेशन होणार त्या एलिमेंटचं त्यावेळेस काय तयार होणार, हायड्राइड्स. मग त्यावेळेस त्यांनी चेक केलं की कशा पद्धतीनं ही जी आहेत ना कंपाऊंडची मॉलिक्युलर्स ते कसे तयार होतात, हे त्यांनी काय केलं, इथे चेक केलं. आणि ते चेक केल्यानंतर त्यांनी ते बघितलं की याच्यासोबत त्यांचा मेल्टिंग पॉईंट, त्यांचा बॉइलिंग पॉईंट आणि त्यांच्या डेन्सिटीज ऑफ दी इलेमेंट्स अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स, आणि ह्या त्यांच्या काय पाहिल्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी पण पाहिल्या त्यांनी. लक्षात आलं का. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी यांच्यासोबत रिॲक्ट करून बघितल्या, आणि प्लस यांच्यासोबत रिॲक्शन केल्यानंतर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी कशा राहतात, बरोबर ना. म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉईंट काय राहतो, त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय राहतो, त्यांच्या डेन्सिटीज कशा राहतात, हे सगळं त्यांनी काय केलं, हे हायड्राइड आणि ऑक्साईडसोबत कंबाईंड करून त्यांनी काय केलं, बघितलं. लक्षात आलं. आता बघा मित्रांनो, इथे इझी वेमध्ये मी तुम्हाला शिकवते. बघा आता समजण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, हायड्रोजन आणि हे खूप समजून घ्या तुम्ही, खूप व्यवस्थितपणे, तुम्हाला अवघड असं काहीच वाटणार नाही, फक्त काही पॉईंट समजून घ्या. त्यांनी काय केलं होतं की कशासोबत कॉम्बिनेशन केले होते, हायड्रोजन आणि ऑक्सिजनसोबत, आणि त्याचे काय चेक केले, त्याचे हायड्राइड्स आणि ऑक्साईड चेक केले. ऑक्सिजनसोबत कंबाईन झाल्यानंतर ऑक्साईड तयार होतात, हायड्रोजनसोबत कॉम्बिनेशन झाल्यानंतर हायड्राइड्स तयार होतात, आणि ते कॉम्बिनेशन चेक करून त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काढल्या, आणि प्लस त्या केमिकल प्रॉपर्टीज आल्या ना, तर त्याच्या काय केलं त्यांनी, फिजिकल प्रॉपर्टी पण चेक केल्या की आलेल्या नवीन केमिकल प्रॉपर्टीच्या मेल्टिंग पॉईंट काय असतो, बॉइलिंग पॉईंट काय असतो, डेन्सिटीज काय असतात, हे सगळं त्यांनी चेक करून त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी पण काढल्या. समजलं. आणि नंतर त्या मांडल्या. आता बघा, सपोज एक एलिमेंट आहे, हा हायड्रोजन एलिमेंट आहे, बरोबर ना. हायड्रोजनचं ऑक्सिजन सोबत, आता हायड्रोजनचं ऑक्सिजन आपल्याला ऑक्सिजन सोबत काढायचं, आणि हायड्रोजनचं ऑक्सिजन सोबत कॉम्बिनेशन आल्यानंतर, रिॲक्शन झाल्यानंतर काय तयार होतं मला सांगा बरं, H2O, पाणी तयार होतं. हे तर कळलं ना सगळ्यांना, बरोबर ना. म्हणजे त्यांना कळलं इथे H2O तयार होतो. मग त्यांनी काय केलं, त्याचं लिथियमसोबत
हे करून पाहिलं ऑक्सिजनचं. मग त्यांना लक्षात आलं की लिथियमसोबत काय होतं आहे, लिथियम Li2O असं तयार होत आहे, बरोबर ना. मग नंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी सोडियमसोबत हे करून पाहिलं, ऑक्सिजनची रिॲक्शन करून पाहिली, तर त्यांच्या लक्षात आलं Na2O तयार होतं आहे, बरोबर ना. मग पोटॅशियमसोबत त्यांनी करून पाहिलं, पोटॅशियमसोबत करून बघितलं तर पोटॅशियमसोबत काय तयार झालं, K2O असं लक्षात आलं. असं त्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीनं ऑक्साईड तयार होत आहेत, लक्षात आलं का. मग आता त्यांनी काय तयार केलं परत, मग त्यांनी हायड्राईडसोबत पण, म्हणजे आता एक एक्झाम्पल देऊ राहिले तुम्हाला. मग आता हायड्राईडसोबत पण त्यांनी काय तयार करून बघितलं. मग आता त्यांनी काय केलं, ऑक्सिजनची त्यांनी काय सोबत, आता ऑक्सिजनचं घेऊ आपण, ऑक्सिजनची हायड्राईडसोबत आपण हायड्रोजनसोबत कॉम्बिनेशन रिॲक्ट करून पाहिलं त्यांनी आणि बघितलं कॉम्बिनेशनमधून काय निघतं. तर तिथं त्यांना काय लक्षात आलं, ऑक्सिजन हायड्रॉक्साईड इथं तयार होतात, बरोबर ना. असं लक्षात आलं त्यांच्या. नंतर त्यांनी असं एक 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 केलं, सल्फरचं कशासोबत तयार करून बघितलं, हायड्रोजनसोबत. मग त्यांच्या लक्षात आलं याच्यामध्ये काय तयार होतं आहे, सल्फर हायड्रॉक्साईड तयार होतं आहे, बरोबर ना. असं तयार होतं आहे. असं त्यांनी एक 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 तयार करून एक 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 कॉम्बिनेशन बनवले. नंतर यांच्या काय केलं, फिजिकल प्रॉपर्टी पण चेक केलं की हे तयार होणारे यांच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय काय सिमिलॅरिटीज वगैरे येतात, हे सगळं त्यांनी काय केलं, चेक केलं. समजलं या ठिकाणी. बघा यामध्ये मेंडेलिव्ह फाउंड दॅट, हे सगळं करता करता मेंडेलिव्हच्या काय लक्षात आलं माहिती का, मेंडेलिव्ह फाउंड दॅट द इलेमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर डिफायनाइट इंटरवल. म्हणजे मेंडेलिव्हच्या असं लक्षात आलं की जे इलेमेंट्स ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज या सेम आहेत, सिमिलर आहेत, ते काय होत आहेत, रिपीट होत आहेत, पुनरावृत्ती होती त्यांची आफ्टर अ डिफायनाइट इंटरवल. काही ठराविक टायमिंग नंतर त्यांची पुनरावृत्ती होत आहे, हे त्यांच्या काय आलं, लक्षात आलं. आणि ऑन द बेसिस ऑफ दिस, या ज्या बेसिसवर आहे, फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. आणि या बेसिसवरच त्यांनी काय केलेलं आहे, ही आवर्त सारणी आपण म्हणतो ना, हा पिरियडिक लॉ मांडलेला आहे. आणि हे आता लक्षात ठेवायचं तुम्ही, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऑटोमिक मासेस. ज्या काही प्रॉपर्टीज असतात इलेमेंटच्या, म्हणजे जे काही गुणधर्म असतात मूलद्रव्यांचे, हे कशावर असतात, आर पिरियडिक फंक्शन, हे त्यांच्या इन देअर ऑफ देअर ऑटोमिक मासेस, हे कशावर असतात त्यांचं ऑटोमिक मास जे असतं, म्हणजे त्यांचं जे अणुवस्तुमान असतं, हे त्याचं काय असतं, आवर्ती फल असतं, म्हणजे पिरियडिक फंक्शन असतं त्याचं, ते आवर्ती फल असतं, कळलं का, त्यांच्या ऑटोमिक मासेसवर. प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचं काय असतं, पिरियडिक फंक्शन असतं, म्हणजे आवर्ती फल असतं. समजलं या ठिकाणी. बघूयात चला पुढे आपण. बघा मित्रांनो, आता तुमच्यासमोर बुक असेलच, बुक ठेवा तुम्ही तुमच्यासमोर, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल, जरी माझ्या इथे व्यवस्थित दिसलं नाही तरी पण, बरोबर ना. तुमच्यासमोर बुक असणं फार महत्त्वाचं आहे. तर हे जे होतं बघा, आता हा टेबल तर काही तुम्हाला विचारलं नाही जात एक्झामला, पण समजून घ्या फक्त कसं असतं या टेबलमध्ये. द व्हर्टिकल कॉलम इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. आता हे विचारलं जाईल तुम्हाला, जे व्हर्टिकल कॉलम होते, जे उभे स्तंभ होते, त्यांना काय म्हटलं गेलं, ग्रुप्स म्हटलं गेलं, म्हणजे गण म्हटलं गेलं. हे किती होते, 1 2 3 4 5 6 7 8 ग्रुप होते, आलं लक्षात इथे. आणि व्हाईल द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. आणि ज्या हॉरिझॉन्टल रोज होते ना, ज्या आडव्या ओळी होत्या ना, त्यांना काय म्हटलं गेलं, पिरियड म्हटलं गेलं. पिरियड म्हणजे आवर्त. आपले जसे पिरियड्स असतात क्लासमध्ये बघा, स्कूलमध्ये असतात की नाही पिरियड्स, एकामागे एक, त्याला आवर्तच म्हणतो ना आपण, बरोबर ना. पिरियड्स त्यांना काय म्हटलं गेलं, असे इथं 12 दाखवलेले आहेत, बरोबर ना. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, 63 इलिमेंट्स बसवून दिले होते. ॲक्च्युली 6 होते तेव्हा, पण नंतर मला वाटतं हे 12 जे आहेत ना, याच्यामध्ये जे नंतरचे ॲड झाले ना, 118 मूलद्रव्य आले ना, ते पण ॲड केलेले. तसे तेव्हा आता 6चीच होती ही, पण बघा आता 63 एलिमेंट बसवायचे होते ना त्यांना. बघा आता हे बघा इथे, ह्या ग्रुपमध्ये मला तुम्हाला हे समजून सांगायचं आहे. इथे बघा, द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोन R2. हे बघा इथं काय दाखवलेलं आहे, आरच्या वर 2 दाखवलेला आहे, R² 0, O दाखवलेला आहे, RO दाखवलेला आहे, R² O³ दाखवलेला आहे, RH⁴, RO⁴ असं घेतलेलं आहे, बरोबर ना. हे काय आहे, तर हे काय आहे, तर बघा, द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोन R² O and R² O³ एक्सेट्रा इन द अप्पर पार्ट ऑफ मेंडेलिव्हज पिरियड आर रिटर्न. आता सध्या असं लिहिलं जातं, आपण असं R2O R2O3 असं लिहितो. म्हणजे आता हा R2O म्हणजे काय असतं बघा, R म्हणजे हे घेतलेले इलेमेंट, R म्हणजे आता त्यांनी R कन्सिडर केलेलं आहे त्याला, पण हे R म्हणजे काय, जे इलेमेंट आहे ज्याचं ऑक्साईडसोबत काय होणार आहे, ऑक्सिजनसोबत काय होणार आहे, रिॲक्शन होणार आहे. मग कोणते कोणते, आता बघा इथे काय दिलेलं, हायड्रोजनचं जर ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झालं तर अशा पद्धतीने तयार होणार आहे. म्हणजे हा Rच्या ठिकाणी H टाकायचा, म्हणजे H2O. आता सध्या पहिले ते असं लिहायचे, आरच्या वर 2 लिहायचे, आता आपण लिहिताना आरच्या खाली 2 लिहितो, म्हणजे बरोबर ना, म्हणजे असं लिहितो आपण.
H2O खाली लिहितो. ते पहिलं कसं लिहायचे, वर H2O, म्हणजे हा R जो आहे ना, R म्हणजे H पकडायचा, बरोबर ना. असं की H पकडायचा, Li पकडायचा, Na पकडायचा, K पकडायचा, R म्हणजे, कळलं का. आणि त्याचं कशासोबत होतं आहे कॉम्बिनेशन, ऑक्सिजन सोबत होतं आणि एक ऑक्साईड तयार होत आहे. ते कशा पद्धतीने ऑक्साईड तयार होईल तशा पद्धतीनं त्यांनी ते मांडलं. आता बघा या ठिकाणी समजत आहे ना आपल्याला. बघा H म्हणजे आता हायड्रोजनचं जर पहिल्या ग्रुपमध्ये ऑक्सिजनसोबत कॉम्बिनेशन झालं तर कंपाऊंड कसं तयार होणार आहे, H2O. मग लिथियमचं झालं जर ऑक्सिजनसोबत, तर लिथियमचं काय होणार आहे, हा बघा लिथियमचं जर ऑक्सिजनसोबत झालं तर लिथियमचं काय होणार आहे, Li2O, बरोबर ना. लिथियम ऑक्साईड तयार होणार आहे. Na ऑक्सिजनसोबत जर कॉम्बिनेशन झालं तर कसं कंपाऊंड तयार होणार आहे, Na2O, म्हणजे सोडियम ऑक्साईड तयार होणार आहे, बरोबर ना. म्हणजे सेम याचे घेतले त्यांनी, लक्षात आलं का. सेम केमिकल प्रॉपर्टीच्याच एका लाईनमध्ये मांडून दिले त्यांनी. H2O, Li2O, Na2O, K2O, Cu2O, Rb2O, Ag2O, SeS2O, कळलं का याच्यासोबत. मग आता हे बघा बेरियमचं ऑक्साईड, आता हे एक सेम सारखे होते. बेरियमचं जर ऑक्साईड सोबत घेतलं तर नुसतं BeO तयार होणार आहे. Mgचं मॅग्नेशियम ऑक्साईडचा कसं होणार आहे, MgO तयार होणार आहे. Caचं कॅल्शियमचं CaO तयार होणार आहे. लक्षात आलं का, हे असं तयार होणार आहे. हे सगळे एका लाईनमध्ये मांडून दिले. मी तुम्हाला म्हणलं केमिकल प्रॉपर्टी सेम आहे ते एका लाईनमध्ये मांडले, फिजिकल प्रॉपर्टी सेम आहे ते एका लाईनमध्ये मांडले. मग आता बघा ग्रुप 3 मध्ये काय मांडलं त्यांनी, ज्याचं तयार होतं आहे ऑक्सिजनसोबत, ज्या इलेमेंटचं ऑक्सिजनसोबत असं कंपाऊंड तयार होतं आहे. आता बीचं याच्यासोबत कसं तयार होतं आहे, बोरॉनचं B2O3 असं तयार होतं आहे. ॲल्युमिनियमचं कसं तयार होतं आहे जे तुम्हाला माहिती. बघा ॲल्युमिनियमचं Al2O3 असं ऑक्साईड तयार होतं आहे. लक्षात येतं का. आता हायड्राईड बघू आपण. हायड्रोजनसोबत पण त्यांनी केलं होतं कंपाऊंड. हायड्राईड कसं तयार होतं आहे, हायड्रोजन सोबत घेतलं तर CaH4 तयार होणार आहे. सिलिकॉनचं कसं होणार आहे, SiH4 तयार होणार आहे. Tiचं कसं होणार आहे, TiH4 तयार होणार आहे. हे त्यांनी सगळं एका लाईनमध्ये मांडलं. समजलं. सेम तसंच आहे बघा इथं. ऑक्साईड सोबत कसं होणार आहे, आता याचं ऑक्साईड सोबत कसं होणार आहे, CO2 असं तयार होणार आहे. म्हणजे इथं कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे. लक्षात आलं का. कार्बनचा हा कार्बनचा CO2 तयार होणार आहे, कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे इथं. लक्षात आलं ना, असं तयार होणार आहे. असं सेम त्यांनी इथे घेतलं. आणि इथे बघा काही रिकाम्या जागा दिसतंय ना, रिकाम्या जागा त्यांनी तेव्हा तशासाठी ठेवल्या होत्या की इथे फ्युचरमध्ये त्यांनी अगोदरच प्रेडिक्ट करून ठेवलं होतं की असे काही इलेमेंट सापडले जाणार आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टी ह्या अशा असणार आहेत, त्यांच्या जागा ह्या इथे बसणार आहे. लक्षात आलं का. म्हणजे इथे तो इलेमेंट येणार आहे, इथे तो इलेमेंट येणार आहे, असं त्यांनी आधीच प्रेडिक्ट करून ठेवलं. आणि कालांतराने जे सापडत गेलं आणि ते म्हणजे एक्झॅक्टली तिथे काय झालं ते मॅच होत गेलं. आलं लक्षात. इतके ते हुशार होते बघा या ठिकाणी, बुद्धिमान होते. मेंडेलिव बघून घ्या, हे असे आहेत बघा. आता हे मेंडेलिव कोण होते बघा, किती बुद्धिमान होते हे मेंडेलिव बघा. द्विमित्री मेंडेलिव 1834, त्यांचा जन्म बघा 1834 to 1907 पर्यंत होते. ते प्रोफेसर होते. कोणत्या याच्यामध्ये, सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये ते काय होते, प्रोफेसर होते. आणि त्यांनी काय केलं होतं बघा, ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नोन इलेमेंट. त्यांनी काय बनवले होते, असे पत्त्याच्या कार्डसारखे कार्ड बनवले होते आणि प्रत्येक इलेमेंटसाठी त्याच्यावर त्यांनी त्याचे काय दाखवले होते, ऑटोमिक मास दाखवलं होतं त्या कार्डवर आणि तशी कार्ड त्यांनी काय केलं होते, ऑटोमिक मासच्या हिशोबाप्रमाणे असे अरेंज केले होते. याचा ऑटोमिक मास 2 आहे, याचा ऑटोमिक मास 3 आहे, मग याचं 4 आहे. इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये ऑटोमिक मासच्या ते कार्ड म्हणजे ते पत्ते असे ठेवले होते त्यांनी. ही अरेंज द कार्ड्स इन द अकॉर्डिंग्स विथ ऑटोमिक मास अँड प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स विच रिझल्टेड इन द इन्व्हेन्शन ऑफ द पिरियडिक टेबल ऑफ इलेमेंट. आणि मग काय केलं होतं त्यांनी, त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार ऑटोमिक मासनुसार ते कार्ड असे काय केले होते, अरेंज केले होते. आणि नंतर त्यांनी काय केलं होतं की त्याचाच उपयोग त्यांना कशासाठी झाला की याचा शोध लागला, या आवर्त सारणीचा काय लागला, त्यातूनच शोध लागला. लक्षात आलं. चला पुढे जाऊयात. आणि बघा ह्या टेबलमध्ये त्यांनी काय केलं होतं की बघा हे ऑटोमिक मासच्या इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी काय ठेवलं होतं, टेबलमध्ये अरेंजमेंट केली होती. याचा बघा ऑटोमिक मास किती, 7, याचा 9.4, याचा 11, याचा 12, याचा 14, याचा 16, 19, 23, 24, 27.3, 28, 31, 32, 35. अलग लक्षात. हे ऑटोमिक मासच्या इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये ठेवलं आणि त्यांच्यानंतर लक्षात आलं की इथे काय होऊ राहिलं, पुन्हा इलेमेंटच्या प्रॉपर्टीज कशा होत आहेत, पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऑटोमिक, त्यांच्या ऑटोमिक मासनंतर पुन्हा याच्यानंतर काय होतं आहे की सेम प्रॉपर्टी येत आहेत. लक्षात आलं का, ऑक्साईड सोबत आणि हायड्राईड सोबत. लक्षात आलं. हे त्यांच्या लक्षात आलं इथे.
बघा मित्रांनो, ते या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आता या ठिकाणी काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की मेंडेलिव्हने काय घेतलं होतं. मेंडेलिव्हला असं लक्षात आलं होतं की काही ठराविक काळानंतर, ठराविक अवधीनंतर काय होतं आहे, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय होतो आहे, सारखेपणा येतो आहे, बरोबर ना. हायड्रोजन नंतर लिथियममध्ये पुन्हा तीच प्रॉपर्टी येते, बरोबर ना. लिथियम नंतर परत फिरून आल्यानंतर सोडियममध्ये पुन्हा तीच प्रॉपर्टी येते ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होऊन, लक्षात आलं का. किंवा बेरियमसोबत ह्या ऑक्सिजनची जी झाली रिॲक्शन होऊन जे तयार झालं तेच पुन्हा फिरून आल्यानंतर मॅग्नेशियमचं पण या ऑक्सिजनसोबत सेम तसंच तयार होतं आहे. म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय होतात यांच्या ठराविक काळानंतर पुन्हा काय होत आहेत, त्यांनी सांगितलं की सारखेपणा दिसून येतो. आणि मग त्याच्यामुळून त्यांनी काय मांडलं होतं की प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे काय पिरियडिक फंक्शन आहे त्यांच्या ऑटोमिक मासच्या, बरोबर ना, हे त्यांनी सांगितलं होतं. आता बघा इथं मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह टेबल हे विचारले जातात एक्झामला. मेरिट्स काय असतात म्हणजे त्यांचे गुण कोणते होते, मेरिट्स काय काय होते. बघा आता त्यांनी काय, सायन्स इज प्रोग्रेसिव्ह, विज्ञान कसं आहे, खूप प्रगतशील आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. इथं काय असतं, देर इज अ फ्रीडम इन सायन्स. आता सायन्समध्ये खूप फ्रीडम आहे, एकदा चूक झाली तरी पुन्हा काय करू शकतो आपण, तरी पुन्हा ती चूक सुधारू शकतो, बरोबर ना. सायन्समध्ये ही टेक ही दिलेली आहे, एवढं फ्रीडम आहे. तसं लाईफमध्ये असतं का आपल्या, नाही. लाईफमध्ये एकदा चूक झालेलीच असते, बरोबर ना. पुन्हा तिचं काय भोगायचं, फळच भोगायचंच असतं आपल्याला आणि मगच पुढे जायचं असतं. पण तसं नाही, सायन्समध्ये तसं नसतं. बघा फ्रीडम आहे त्याच्यामध्ये की आपण पुन्हा काय करू शकतो, ओल्ड इन्फ्लुएन्स म्हणजे जुना एखादी गोष्ट आपण काय करू शकतो, रिवाईज करू शकतो, म्हणजे सुधारू शकतो बाय युझिंग मोर ॲडव्हान्स मीन्स. म्हणजे आपण नवीन काही त्याच्यामध्ये टेक्निक वापरून आपण काय करू शकतो, ते सुधारू शकतो. मेथड डुईंग एक्सपेरिमेंट वगैरे करून. दिस कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सायन्स आर क्लिअरली सीन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आणि हे जे आहे ना, ही जी किमया आहे ना सायन्सची, की पुन्हा आपण जुन्या निष्कर्षावरून नवीन पुन्हा आपण काही सुधारू शकतो, नवीन एक्सपेरिमेंट करून पुन्हा आहे त्या चुकांमध्ये बदल करू शकतो, हे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमधून आपल्याला दिसून येतं की त्यांनी कसं केलं. बघा, वाईल अप्लाइंग द लॉ दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऑटोमिक मासेस. ते म्हणतात की जसं की त्यांनी मांडलं होतं इथे, बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऑटोमिक मास. हे जे आहे म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचं काय आवर्ती फल आहे. हा जो नियम आहे टू ऑल द नोन इलेमेंट, हे सगळं हा जो नियम आहे हा सगळ्या नोन इलेमेंट्स म्हणजे जे काही ज्ञात मूलद्रव्य होते त्यांच्यासाठी लागू करताना मेंडेलिव्ह अरेंज द इलेमेंट्स विथ अ थॉट दॅट द इन्फॉर्मेशन अवेलेबल टिल देन वॉज नॉट फायनल बट कुड चेंज. मग त्यांनी असं सांगितलं की हा जो नियम मांडताना, जो नियम मांडला ना त्यांनी, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऑटोमिक, हा नियम लागू करताना त्यांनी सांगितलं की ही आत्तापर्यंतची मिळालेली माहिती किंवा जी आहे ही अंतिम माहिती नसून याच्यामध्ये काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो. इट कुड बी चेंज, कळलं का, हा चेंज होऊ शकतो. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट ॲज द फॉलोइंग मेरिट्स. आणि याचा रिझल्ट असा आला की त्याचे काही हे असे मेरिट्स खालीपर्यंत दिसून येतात. बघा काय काय मग चेंज केले त्यांनी. ऑटोमिक मासेस ऑफ द सम एलिमेंट्स वर रिवाइज्ड सो as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. ऑटोमिक मास जे होते ना काही एलिमेंटचे, ते पुन्हा काय केले, रिचेक केले, त्यांनी रिवाईज केले. म्हणजे काही मूलद्रव्यांचे जे अणुवस्तुमान होते ते पुन्हा काय केले, रिचेक केले, तपासून केले, पुन्हा त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या आणि काय केलं, त्यांना पुन्हा त्यांच्या प्रॉपर्टीनुसार काय केलं, पिरियडिक टेबलमध्ये पुन्हा जागा देण्यात आली चांगल्या व्यवस्थित ठिकाणी. आपण नाही का पुन्हा रिचेक करत असतो तसं. फॉर एक्झाम्पल, प्रिव्हियसली डिटरमाइंड द ऑटोमिक मास ऑफ बेरिलियम. आता हा जो बेरिलियम होता ना, त्यांनी पहिल्यांदा त्याचं जेव्हा ऑटोमिक मास काढलं तर ते किती निघालं होतं, 14.09 इतकं निघालं होतं. पण ते पुन्हा त्यांनी काय केलं, चेंज केलं आणि करेक्ट करून त्याची व्हॅल्यू किती बनवली, 9.4 ही त्याची त्यांनी काय केली, एक्झॅक्ट करेक्ट केलेली व्हॅल्यू बनवली त्यांनी. अँड बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. आणि त्यांनी काय केली, त्याची जागा बोरॉनच्या अगोदर दिली. आता 14.09 असेल तर त्याची जागा कुठे असणार होती, आधी बोरॉनच्या नंतर असणार होती ना. पण तसं नाही झालं, मग त्याची जागा त्यांनी परत चेंज करून बोरॉनच्या आधी केली. म्हणजे हा चेंज झाला त्याच्यामध्ये, लक्षात आलं. बघा सेकंड काय, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन. ते म्हणतात की मेंडेलिव्हने त्यांच्या काही ह्या आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत अशा रिकाम्या ठेवलेल्या होत्या, व्हॅकंट ठेवलेल्या होत्या की जे एलिमेंट काय लागले नव्हते, डिस्कवर्डच झाले नव्हते, म्हणजे ज्यांचा शोधच लागलेला नव्हता त्यांच्यासाठी. द 3 ऑफ दिस अननोन एलिमेंट्स वर गिवन द नेम. आणि त्यांनी काय केलं होतं, तिघांना अशी नावं देऊन ठेवली होती. या आवर्त सारणीमध्येच आहे ना, तिघांना अशी नावं देऊन ठेवली होती. एकाचं नाव देऊन ठेवलं होतं एका बोरॉन. हे एक्झामला विचारले जाणार प्रश्न आहे. एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. काय नावं दिली होती, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन अशी नावं दिली होती. आणि फ्रॉम द नोन नेबर्स अँड देअर ऑटोमिक मासेस वेअर इंडिकेटेड
प्रेडिक्टेड आहे आणि त्यांचं ऑटोमिक मास कसं इंडिकेट केलं होतं 44, 68, 72 इथंच असतील ते 44, 68 हा 68 हे बघा 68 खाली दिसतोय का हा 68 बघा रिकाम आहे 68, 44 आणि 72 हे 3 बघा रिकामेच ठेवलेले आणि त्यांचे ऑटोमिक मास पण लिहून ठेवले होते त्यांनी लक्षात आलं का. नॉट ओनली दिस बट द प्रॉपर्टीज वेर ऑल्सो प्रोडिक्टेड आणि त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा इथे सांगून ठेवले होते की अशा अशा प्रॉपर्टीचे हे 3 जण सापडणार आहेत पण त्यांनी नावं दिली होती एका बोरॉन एका एल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. नॉट ओनली प्रॉपर्टीज वर प्रिडिक्टेड लेटर ऑन दिस एलिमेंट्स वर डिस्कार्ड नंतर हळूहळू ते गेले ते म्हणजे ते जग सोडून गेले नंतर एक एक एलिमेंट शोध होत राहिला डिस्कार्ड होऊन राहिला आणि खरंच सेम प्रॉपर्टी सापडल्या. स्कँडियम SC, गॅलियम GA आणि जर्मेनियम GE रिस्पेक्टिव्हली सेम तसेच सापडले. असेच इथे ऑटोमिक मास ऑटोमिक प्रॉपर्टी सेम असणार हे 3 जण असेच सापडले. लक्षात आलं का. मग तुम्हाला असं विचारलं जाईल बरं का एक्झामला तर हे थोडक्यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही. बघा ॲल्युमिनियमसाठी कोण आहे ॲल्युमिनियमसाठी गॅलियम आहे आणि सिलिकॉनसाठी जर्मेनियम आहे. मग असं लक्षात ठेवा बघा ॲल्युमिनियमच्या गॅलरीत सिली जर्मेनियम उभा होता बरोबर ना उभा होता बोरॉनची कँडी खात होता असं म्हणा. बघा ॲल्युमिनियमच्या गॅलरीत सिली जर्मेनियम बोरॉनची कँडी खात होता बरोबर ना असं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बोरॉन म्हणजे कॅन्डियम बोरॉनच्या जागी कॅन्डियम सापडला आणि ॲल्युमिनियमच्या जागी गॅलियम सापडला आणि सिलिकॉनच्या जागी जर्मेनियम सापडला. कळलं ना. ॲल्युमिनियमच्या गॅलरीत सिली जर्मेनियम बोरॉनची कँडी खात होता हे लक्षात ठेवा. चला पुढे रिस्पेक्ट द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट मॅच्ड वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय द मेंडल. ह्या प्रॉपर्टीज पण तशाच सापडल्या जशा त्यांनी प्रेडिक्ट केलेल्या होत्या. हे टेबलमध्ये पहा म्हणजे आता बघा हे एक्झाम्पल दिलेलं आहे इथे बघा प्रॉपर्टी ऑटोमिक मास काय सापडला इका ॲल्युमिनियमचं घेतलेलं आहे त्यांनी एका ॲल्युमिनियमचं गॅलियम सोबत झालेलं आहे ना मॅचिंग बरोबर ना म्हणजे ॲल्युमिनियमच्या गॅलरीत म्हणजे ॲल्युमिनियम आणि गॅलियम हे मॅच सापडले म्हणजे त्यांनी ॲल्युमिनियम नाव दिलं होतं ना आपण त्याला नाव गॅलियम देऊन ठेवलं. त्याचा ऑटोमिक मास त्यांनी 68 म्हटलं यांचं जवळपास अप्रॉक्सिमेटली सेम सापडले 69.7. डेन्सिटी बघा 5.9 5.94 सापडली. मेल्टिंग पॉईंट बघा लो 30.6 कमीच सापडला. फॉर्म्युला क्लोराईडचा बघा ElC3Ga. आता EL म्हणजे त्यांनी इका ॲल्युमिनियम घेतला असा क्लोरीन सोबत यांचा गॅलियम GaCl3 बरोबर तोच सापडला. फॉर्म्युला ऑक्साईड सोबत बघा E2O3 आता ई घेतलेला त्यांनी ॲल्युमिनियमसाठी म्हणून E2O3 घेतला. आता यांनी गॅलियम वापरला म्हणून Ga2O3 सेम सापडला. लक्षात आलं. नेचर ऑफ ऑक्साईड ॲटमॉस्फेरिक ऑक्साईड एकदम सेम सापडलं म्हणजे किती बघा बुद्धिमान होते ते. आलं लक्षात. मित्रांनो आपल्याला अजून एक विनंती आहे की विज्ञानासोबत आपल्याला नेहमी अध्यात्माची जोड असावी जेणेकरून आपण मग जीवनामध्ये खूप प्रगती करू शकतो आपला विकास होतो. तर मित्रांनो आपला अजून एक चॅनल आहे रंगभजन संस्कृती नावाचा. त्यामध्ये मी रांगोळीसोबत भजनं घेतलेली आहेत. ती भजनं कोणती सामान्य नसून गीता रामायण महाभारत तुकाराम गाथा ज्ञानेश्वरी या शंकराचार्यांनी लिहिलेली अष्टक स्तुती हे जे आहेत हे नुसते घरात जरी लावले तरी मनशांती आत्मशांती मिळते. हे नक्की आपल्या मातापिता बंधू सख्यांपर्यंत पोहोचवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा हा चॅनल आणि तुम्ही रोज ऐका जा जेणेकरून तुमच्या बुद्धीचा तुमच्यासाठी तर खूप उपयोगाचा आहे विद्यार्थ्यांसाठी कारण आपल्या बुद्धीचा विकास होतो मनाचा विकास होतो ध्येयप्राप्तीमध्ये आपण फोकस होऊन जातो आणि आपल्या ध्येयप्राप्तीमध्ये आपल्याला नक्कीच मदत मिळते. विश्वास ठेवा नक्कीच मदत मिळेल तुम्हाला आणि या चॅनलला सबस्क्राईब करून आपली संस्कृती महान पवित्र संस्कृती मनापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या या पवित्र कार्यामध्ये जरूर सहकार्य करा. धन्यवाद. बघा देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्ज ओरिजिनल पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये कुठेही अशी नोबल गॅससाठी जागा ठेवलेली नव्हती. बघा ग्रुप 1 to ग्रुप 8 पर्यंत ग्रुप तयार केलेले होते त्यांनी आणि जे नोबल गॅस सापडले हेलियम निऑन ऑर्गॉन त्यांच्यासाठी जे डिस्कवर झाले कधी 19th सेंचुरीमध्ये. मग मेंडेलिव्हने काय केलं आहे एक 0 ग्रुप तयार केला विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल. हा पिरियडिक टेबल ओरिजिनल डिस्टर्ब न करता त्यांनी काय केलं ग्रुप 1 पासून सुरू झालं होतं ना तर अजून एक ग्रुप तयार केला. इथं त्याचं नाव दिलं ग्रुप 0. काय नाव दिलं ग्रुप 0 आणि त्या ग्रुप 0 मध्ये त्यांनी काय केलं की हे सगळे जे नोबेल गॅसेस आहे ना ते टाकून दिले त्याच्यामध्ये आणि विच नोबेल गॅसेस वे फिटेड व्हेरी वेल एकदम व्यवस्थित ते त्याच्यामध्ये बसून गेले. बघा मित्रांनो प्रत्येक गोष्टीला जसे पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात तसे त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स असतात मेरिट्स असतात तसे डिमेरिट्स असतात. आता मेंडेलिव्हच्या या पिरियडिक टेबल म्हणजे आवर्त सारणीमध्ये सुद्धा काही डिमेरिट्स होते म्हणजे काही त्रुटी सापडल्या त्यांना. म्हणजे आता कसं आलं बघा आता द होल नंबर आता बघा हे विचारले जातील ना एक्झामला तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे. समजून घेतलं तर अवघड असं काहीच नाही तुम्हाला स्टडीज करावं लागणार नाही. बघा द होल नंबर ऑफ ऑटोमिक मास ऑफ इलेमेंट कोबाल्ट CO आणि निकेल Na इज द सेम. आता ऑटोमिक मास तुम्हाला काय सांगितलं होतं की हे मेंडेलिव्ह जे होते यांनी काय केलं होतं
ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ही टेबल मांडला होता, बरोबर ना. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, हा कोबाल्ट, आता कोबाल्टचा ऑटोमिक मास किती आहे बघा 59, निकेलचा किती आहे 59, बरोबर ना. या कोबाल्ट आणि निकेलचा दोघांचा पण काय ऑटोमिक मास 59 आहे, पण हे सेम असल्यामुळे इलेमेंट देअर वॉज अ ॲम्बिग्युटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा क्रम कसा ठेवायचा, कोबाल्ट आधी ठेवायचा की निकेल आधी ठेवायचा, याच्यामध्ये काय झाली, संदिग्धता निर्माण झाली, बरोबर ना. आता दोघांचा तर ऑटोमिक मास कसा आहे, सेमच आहे, मग ठेवायचा कोण अगोदर, हा काय झाला, प्रश्न निर्माण झाला. हा काय झाला, एक डिमेरिट सापडली, ही एक त्रुटी सापडली. समजले या ठिकाणी. आता बघा दुसरं, हे खूप विचारलं जाईल, हा आयसोटोप्स वर डिस्कवरिंग लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्हज पुट फॉर द पिरियोडिक टेबल. आणि मेंडेलिव्हनी जी पिरियोडिक टेबल मांडला होता, आवर्त सारणी मांडली, त्याच्या खूप काळानंतर काय सापडले, आयसोटोप्स सापडले. आता आयसोटोप्स काय असतं मी समजावून सांगते तुम्हाला. टेबल ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ऑटोमिक मास. आयसोटोप्स म्हणजे काय असतं, ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात पण ऑटोमिक मास कसे असतात, वेगवेगळे असतात. चॅलेंजेस वॉज पोस्ड इन प्लेसिंग द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. आणि असं एक चॅलेंज झालं की मी ह्या टेबलमध्ये ते कुठे मांडायचे. म्हणजे कसं असतं मित्रांनो माहिती का, आता ह्या प्रकृतीमध्ये काय सापडतात, इलेमेंट सापडतात, बरोबर ना. पण त्याच्यामध्ये काही आता हे इलेमेंट सापडले आणि सगळे मांडले, हे ऑटोमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडून दिले. पण काही इलेमेंट असे असतात जसे की हायड्रोजन हा जो सापडतो ना, तर हायड्रोजनचे प्रकृतीमध्ये सापडताना नुसता एका ऑटोमिक मासचा हायड्रोजन नाही सापडत, प्रकृतीमध्ये सापडताना 3 ऑटोमिक मासचा हायड्रोजन सापडतो. म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टी तिघांच्या सेमच आहे, पण ऑटोमिक मास मात्र तिघांचं काय येणार आहे, वेगवेगळं येणार आहे. लक्षात आलं का. आता याचा ऑटोमिक मास कसा आहे, याचं एक आहे, बरोबर ना. हायड्रोजनचं बघा, काहींचं काय असतं, हायड्रोजन 1 असतो, बरोबर ना, हायड्रोजन 1 असतो, हायड्रोजन 2 असतो, हायड्रोजन 3 असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं, 1 प्रोटॉन असतो काहींमध्ये 2 प्रोटॉन असतात, काहींमध्ये 3 प्रोटॉन असतात. म्हणजे याला काय म्हणतात, आयसोटोप्स. म्हणजे ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असतात, सेम असतात. म्हणजे ज्या इलेमेंटच्या काय असतात, ऑटोमिक नंबर काय असतो, सेम असतो. ऑटोमिक नंबर काय त्याचा 111, हा ऑटोमिक नंबर सगळ्यांचा सेम असणार आहे. पण ऑटोमिक मास जे असणार आहे ना, लक्षात आलं ना, ऑटोमिक मास कसं असणार आहे, हे काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. याच्यामध्ये बघा एक प्रोटॉन एक आहे, 1 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये बघा 2 प्रोटॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये 3 प्रोटॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. लक्षात आलं. म्हणजे ऑटोमिक मास वेगळा आला. म्हणजे तिघांना वेगवेगळी जागा कुठं द्यायची, यांनी तर फक्त एकाच ठिकाणी एकच कन्सिडर करून एकच देऊन टाकली. म्हणजे तिघांना कशी जागा देणार, तर हा काय सापडला, त्याच्यामध्ये आणखी एक त्रुटी सापडली, बरोबर ना. आणि काही काळानंतर हे आयसोटोप सापडले, यांची ही तयार झाल्यानंतर ही सापडले. त्यामुळे काय झालं, हा इश्यू झाला खूप मोठा की हे कुठे मांडायचे तिघांचं. असं नुसतं यांचंच नाही, तर कार्बनचं पण तसंच आहे ना. कार्बनचं असं नुसतं हायड्रोजनचं सापडलंच नाही ना, कार्बनचे पण 3 आहे असे. बघा कार्बनचं काय आहे, ऑटोमिक नंबर 6 आहे, पण त्यांचे 3 प्रकारचे कार्बन प्रकृतीमध्ये सापडतात. बघा एकाचं 12 आहे, एकाचं 13 आहे आणि एकाचं 14 ऑटोमिक मास आहे. म्हणजे तिघांना जागा कुठं द्यायची, यांनी तर फक्त एकालाच जागा देऊन ठेवली होती. इथे बघा 12 वाल्यालाच जागा दिली होती, 13, 14 जे नंतर सापडले त्यांना कुठं जागा द्यायची, असाही प्रश्न पडला होता. लक्षात आलं. बघा, वेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑटोमिक मासेस द राईज इन ऑटोमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. ते काय म्हणतात की इट वॉज नॉट पॉसिबल देअर फॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन 2 हेवी एलिमेंट्स. ते म्हणतात की कसं असतं, म्हणजे आता हे जर आपण ऑटोमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडून दिलं, बरोबर ना, आणि पण यांच्यामध्ये कसं होतं की अशी काही नियमित वाढ होत नव्हती. हा 12 व्हायचा, हा 14 व्हायचा, हा 16 व्हायचा, हा 19 व्हायचा. कधी 2 वाढत होते, कधी 4 वाढत होते, कधी हा 7 व्हायचा, आता हा 9 व्हायचा, हा 23 डायरेक्ट येतं 19, 20, 21, 22, 23 मध्ये ही, बरोबर ना. म्हणजे काही आता हे 2 जड मूलद्रव्य आहे, बरोबर ना, यांच्यामध्ये अजून किती सापडतील, बरोबर ना, यांच्यामध्ये अजून किती इलेमेंटचा शोध लागेल हे प्रेडिक्ट करणं पण याच्यानुसार काही एवढं पॉसिबल नव्हतं. या पिरियोडिक टेबलनुसार मध्ये अजून किती सापडतील, बरोबर ना. 19 नंतर 19 पॉईंट सापडतील, 20 सापडतील, 20 पॉईंट सापडतील, किती सापडतील, याचा इलेमेंट सापडतील, याचं काही प्रेडिक्शन याच्यामध्ये नव्हतं किंवा ह्या सारणीनुसार आपण ते प्रेडिक्ट करू पण शकत नव्हतो. आलं लक्षात. ही एक त्रुटी सापडली. बघा आता मित्रांनो 4 लास्ट पॉईंट आहे, पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता आणखी एक त्रुटी सापडली याच्यामध्ये हायड्रोजनच्या पोझिशनवरून. बघा हायड्रोजन शो सिमिलरिटी विथ हॅलोजन ग्रुप. आता हायड्रोजन हा जो आहे ना, हा कितव्या ग्रुपमध्ये दिलेला आहे बघा, हा फर्स्ट ग्रुपमध्ये आहे, बरोबर ना. हा आता तुमचा तर हे बघून तर इतक्या वेळात हे लर्न झालं पाहिजे होतं, बरोबर ना. हे सगळे ग्रुप सतत आपण बघत आहोत हे, बरोबर. हायड्रोजन किती ग्रुपमध्ये आहे, फर्स्ट ग्रुपमध्ये. पण हा हॅलोजन ग्रुप सोबत काय करतो, सिमिलरिटी दाखवतो. हॅलोजन ग्रुप किती नंबरला आहे, 7th नंबरला इथे, बरोबर ना. 5th, 6th, 7th नंबरला आहे बघा. फ्लोरीन, क्लोरीन हे जे आहेत ना, हॅलोजन ग्रुपसोबत हा काय करतो, सिमिलरिटी शो करतो. पण
ते म्हणतात की फॉर एक्झाम्पल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय H2 हा काय झाला त्याचा मॉलिक्युलर रेणुसूत्र त्याचा H2 बरोबर ना. वाईल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरीन अँड क्लोरीन आर F2 आणि HCl2, याचा सुद्धा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय F2 आणि याचा काय Cl2, म्हणजे मॅच झाला का, याचा H2 तर याचा F2 याचा Cl2, पण हा कितव्या ग्रुपमध्ये ठेवला, हा फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवला आणि हा कितव्या ग्रुपमध्ये ठेवला 7 ग्रुपमध्ये ठेवला. लक्षात. त्याच नंतर इन द सेम वे त्याचप्रमाणे ते सांगतात की देर इज अ सिमिलरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे आता ह्या भौतिक प्रॉपर्टी म्हणजे ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी ह्या तर ह्या इकडं सेम झाल्या आणि केमिकल प्रॉपर्टी ना त्या बघा याच्या कशासोबत मॅच होतात, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल. आता ग्रुप 1मध्ये सगळे अल्कली मेटल ठेवलेले. आता केमिकल प्रॉपर्टी याच्या ज्या आहेत त्या बघा सोडियमसोबत पोटॅशियमसोबत केमिकल प्रॉपर्टी इथं यांच्यासोबत मॅच होतात. जसं की आता बघा देर इज अ सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स. आता Na आणि के म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचं जर कंपाऊंड बनवलं कुणासोबत, बघा यांची जर कंपाऊंड फॉर्म क्लोरीन आणि ऑक्सिजन आणि क्लोरीनसोबत जर यांचं कंपाऊंड बनवलं तर ते कुणाशी मॅच करतं, तर हायड्रोजनच्या प्रॉपर्टीसोबत मॅच करतं. म्हणजे आता हायड्रोजनचं जर क्लोरीनसोबत कंपाऊंड तयार केलं तर HCl तयार होतं आणि सोडियमचं तयार केलं तर NaCl होतं. म्हणजे दोघं सारखेच आले का, सेम बनतात, म्हणजे केमिकल प्रॉपर्टी त्यांच्या सेम बनतात. त्याचप्रमाणे ऑक्सिजनसोबत घेतलं तर ऑक्सिजनसोबत जर हायड्रोजनचं कंपाऊंड तयार झालं तर H2O तयार होतं आणि सोडियमचं कसं तयार होतं Na2O तयार होतं. म्हणजे दोघांच्या काय झालं केमिकल प्रॉपर्टी सेम झाल्या. लक्षात आलं का. मग ऑन द कन्सिडरिंग ऑफ द अबव प्रॉपर्टी इट कॅनॉट बी डिसाइड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन. त्यामुळे काय झालं केमिकल प्रॉपर्टी तर या अल्कली मेटलसोबत मॅच होत आहेत आणि फिजिकल प्रॉपर्टी तर या हॅलोजन गॅससोबत मॅच होतात. मग या हायड्रोजनला नेमकं ठेवायचं कोणत्या ग्रुपमध्ये, हा फार मोठा म्हणजे त्याची करेक्ट पोझिशन काय अशी लवकर लक्षात येत नव्हती. नेमकं हे ग्रुप 1मध्ये ठेवायचं त्याला की ग्रुप ह्या 7मध्ये ठेवायचं, हा नेहमी काय पडला प्रश्न पडला. हे काय ठरवताच येत नव्हतं. म्हणजे हे काय झालं त्यांच्या ह्याच्यामध्ये डिमेरिट झाले. समजलं या ठिकाणी. आशा करते की आपल्याला खूप व्यवस्थित समजलेलं असेल. आता मित्रांनो बघा हा लास्ट पॉईंट आहे. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑक्साइड्स फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग टू द मेंडेलियस पिरियोडिक टेबल. आता तुम्हाला काय करायचे आहे, मेंडेलियसच्या पिरियोडिक टेबलमध्ये हे जे आहेत ना Na, सोडियम, सिलिकॉन, कॅल्शियम बरोबर ना, कार्बन, हे सगळ्यांचे काय करायचे आहे किंवा इथं जे दिलेले आहेत ना यांचे काय करायचे आहे ऑक्साइड्स काढायचे. म्हणजे ऑक्सिजनसोबत यांची रिॲक्शन काय होते हे तुम्हाला स्वतः गुगल करायचं आहे, स्वतः शोधायचं आहे आणि ती रिॲक्शन तुम्ही लिहायची आहे. त्याचप्रमाणे राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन. जसं मी इथं काढलं होतं बघा, यांचं हायड्रोजनसोबत ऑक्सिजनसोबत काय तयार होतं, हायड्रोजनसोबत काय तयार होतं हे तुम्हाला काढायचं आहे. लक्षात आलं का. बघा यांचं कार्बनचं काय होतं, सोडियमचं काय होतं, ब्रोमिनचं काय होतं, फ्लोरीनचं काय होतं, ऑक्सिजनचं काय होतं, हे सगळं तुम्हाला काढायचं आहे आणि हे नोट करायचं आहे. आता हा झाला तुमचा होमवर्क. या ठिकाणी आपला हा आजचा पार्ट कव्हर झालेला आहे. आपण इथेच थांबत आहोत. रिमेनिंग चॅप्टर आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहोत. जर चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन जरूर प्रेस करा. आपले इतरही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रोथ द्या. चला तर पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मित्रांनो चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 3मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया फॉलो करावी. धन्यवाद.